शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट आता हे डायरेक्ट पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यात हे जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो म्हणतात की आज तुमच्या बँक अकाउंट पीक विमा जमा होणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, हे सोमवारपासून आता हे वाटप सुरू होणार आहे। म्हणजे की बघा आता शेतकरी मित्रांनो हे पैसे तुमच्या अकाउंटवर लवकरच जमा होणार आहे। बघा उद्या परवा बघा या सोमवारपासून आता हे पीक विमा वाटप होणार आहे। ज्या शेतकऱ्याला पैसे जमा झालेले नाही त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर हे पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा यादीत नाव चेक करा। बघा जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्हाला पीक विमा बघा शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा मिळणार। आताची सर्वात मोठी लाईव्ह बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो आता बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यात किती पैसे मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विमात बघा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थट्ट जमा, नवीन यादी जाहीर। बघा ही नवीन यादी जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। बघा ही नवीन या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला पीक विमा म्हणजे की पैसे मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो आता बघा, आता शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आता बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो ती बातमी कोणती आहे? कारण बघा शेतकरी मित्रांनो आजपासून प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामातील जे का राखलेली नुकसान भरपाई ही थट्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा केली जात आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आणि एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आजपासून प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत हे खरीप आणि रब्बी हंगामातील जे का राखलेला पीक विमा होता ते आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा आता ही नुकसान भरपाई आता थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे। कोणत्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे आता बघा केली जात आहे। बघा यंदा पहिल्यांदाच ही रक्कम हे डीबीडी मार्फत म्हणजे की बघा डीबीडी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे प्रणालीद्वारे वितरित केली जात आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता हे डीबीडी बऱ्याच शेतकऱ्या आता डीबीडी ही लिंक आहे, बऱ्याच शेतकऱ्याची डीबीडी अकाउंट लिंक आहे। आता डीबीडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे वितरित यानी की जमा करण्यात येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता हे पैसे कोणत्या शेतकऱ्याला डीबीडी मार्फत मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कान देऊन ऐकायचं आहे। सर्वात पहिले महत्त्वाचा पॉईंट बघा शेतकरी मित्रांनो आता बघा आता हे पैसे काय बघा डीबीडी म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या प्रणालीद्वारे वितरित केले जात आहे। बघा ज्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगळा होईल। बघा शेतकरी मित्रांनो आता हे जे का डीबीडी माध्यमातून आता यंदाच हे पैसे जमा करण्यात येणार आहे। बघा या टप्प्यात राज्यातील 15,25,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण बघा 921 कोटी रुपयाचे जमा होणार आहेत। आज शेतकरी मित्रांनो बघा सर्वात मोठी ही रक्कम बघा 921 कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पीक विमा आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो बघा यामध्ये खरीप हंगाम 2023 साठी 809 कोटी रुपये आणि बघा रब्बी हंगाम 2023-24 साठी 112 कोटीचा समावेश आहे। शेतकरी मित्रांनो बघा लक्षपूर्वक ऐका। बघा आता हंगाम बघा 2023 आणि 2024 साठी हे रक्कम हे 112 कोटीचे समावेश आहे। म्हणजे की 112 कोटी हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात किती पैसे जमा होणार आहे, किती पीक विमा जमा होणार आहे अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत। सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे आणि व्हिडिओला जर तुम्ही अजून सुद्धा लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो यापूर्वी 80 लाखाहून अधिक शेतकऱ्याला हे 3,588 कोटीची भरपाई मिळाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला हे पीक विमा मिळाला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि ज्या शेतकऱ्याला हे कमी पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता बघा खरीप आणि रब्बी हंगामातील जे का अतिवृष्टी जी काय राहिलेली होती आता ही शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर ही डायरेक्ट जमा होणार आहे। सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो बघा 2023 ची खरीप आणि रब्बी हंगामातील जे काय अतिवृष्टी जे काय गारपीट आणि किडा रोगामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्याला यावेळी अर्ज करून ही नुकसान भरपाई बघा
बघा अशा शेतकऱ्याला अर्ज करूनही भरपाई मिळाली विलंब झाला होता। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याने बघा आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांनी 2023 जे काही खरीप आणि रब्बी हंगामात अतिवृष्टी त्यांची झाली होती म्हणजे की बघा गारपीट आणि किडा रोगामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्याला यावेळी अर्ज करूनही नुकसान भरपाई ही मिळाली नव्हती। बघा म्हणजेच की मिळाली नव्हती म्हणजेच की बघा वेळ लागला होता त्या नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वेळ लागला होता। आता शेतकरी मित्रांनो बघा त्यांचे कारण सुद्धा आपल्या समोर आलेले आहे। शेतकरी मित्रांनो बघा त्याचे कारण राज्य सरकारने आता विमा कंपनीने आपल्या हिस्सा असलेल्या बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले महत्त्वाची हे पॉईंट लक्षपूर्वक ऐका। बघा शेतकरी मित्रांनो एवढी रक्कम ही किती आहे कोटीवधी म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो 1 कोटीहून अधिक रुपये प्रीमियम वेळेवर भरले नव्हते। हे प्रीमियम बघा 13 जुलै 2025 रोजी जमा झाल्यानंतर नुकसान भरपाईची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। सर्वात पहिले लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो हे कंपनीने बघा आपला हिस्सा असलेल्या बघा कंपनीचा जे काही हिस्सा राहिलेला होता ते हिस्सा बघा कंपनीने आपला हिस्सा राहिलेला होता बघा 1 कोटीहून अधिक रक्कम हे रुपये प्रीमियम वेळेवर भरला नव्हता। त्यामुळे प्रीमियम जेव्हा 13 जुलै 2025 रोजी जमा झाल्यानंतर नुकसान भरपाईची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। आता सर्वात पहिले हे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळणार व बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले महत्त्वाचं बघा पैसे थट्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा आज त्याचे गैरव्यवहार टाळला जाईल। बघा शेतकरी म्हणजे की आता डीबीडी मार्फत बघा हे डीबीडी मार्फत पैसे जमा करण्यात येणार म्हणजे गैरव्यवहार जे काय पहिले जे शेतकऱ्याला नुकसान झाले नसते तरी ते शेतकरी पहिले फायदा घेत होते आता डीबीडी मार्फत आणि बघा डीबीडी मार्फत बऱ्याच शेतकऱ्याचे पैसे अडकू बी शकतात कारण की शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याची डीबीडी नसल्यामुळे अकाउंट त्यांचे पैसे अडकू शकतात। आता शेतकरी मित्रांनो बघा आणि या डीबीडी मार्फत पैसे जमा केल्या म्हणजेच की लवकरात लवकर हे पैसे जमा करण्यात येणार आहे वेळ लागणार नाही। मग बघा शेतकरी मित्रांनो आता ही भरपाई वेळेवर मिळण्याची शेतकरी पुढील हंगामात लवकर तयारी करू शकतील आणि आर्थिक मदत म्हणजे की बघा गेल्या हंगामातील नुकसानातून सावरण्यासाठी ही रक्कम महत्त्वाची ठरेल। महत्त्वाचा पॉईंट लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्याला योजनावरील विश्वास वाढेल आणि त्यात पुढील शेतकऱ्यासाठी आवश्यकता आर्थिक बळ मिळणार अशी अपेक्षा आहे। शेतकरी मित्रांनो बघा आता ही रक्कम कोणत्या शेतकऱ्याला मिळणार सर्वात पहिले महत्त्वाचा पॉईंट लक्षपूर्वक ऐका। शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते जिल्हे सांगले होते ते जिल्हे बघा सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघा यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा हे आता पीक विमा जे काय खरीप आणि रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्याला कमी पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्याला सुद्धा आजपासून पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। बघा आणि कोणत्या शेतकऱ्याला हे पीक विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्याने बघा अर्ज भरून सुद्धा त्यांचे शेती बघा त्यांचे बघा तलावरची शेती जमीन दाखवून त्याने पीक विमा भरला असेल व तसेच शेतकरी मित्रांनो बघा रस्त्यावरील काटेची जमीन भरलेली असेल अशी जमीन दाखवून शेतकऱ्याने हे पीक विमा भरला असेल अशा शेतकऱ्याला हे पीक विमा मिळणार नाही। लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो आता त्या जिल्हे किती समावेश आहे बघा अहमदनगरमध्ये सर्वात जास्त शेतकरी मित्रांनो हे पीक विमा मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे कारण की अहमदनगरमध्ये सर्वात जास्त बघा हे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्याला सुद्धा सर्वात जास्त हे पीक विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर बघा ज्या शेतकऱ्याला हे पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्याला बघा आजपासून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात हे आज जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा सोमवारपासून म्हणजे की आज सोमवारपासून सगळ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आज पीक विमा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे व तसे शेतकरी तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगायचं आहे कारण की आपण तुमच्या जिल्ह्याचे आपण जे काही व्हेरिफिकेशन करून तुम्हाला आपण उद्या व्हिडिओ बनवून अपलोड करूतात त्यामुळे शेतकरी तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत पीक विमा मिळाला का ते सुद्धा नक्की सांगायचं आहे कारण की मित्रांनो तुम्हाला सांगायला आपल्याला थोडं सोपं जाणार आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करायचं आहे। चला भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।